हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाठीमागच्या भागाचं स्टिचिंग करणार आहे. पाठीमाग टक्स मारून घ्यायचे आहेत. पाठीमागच्या भागाला आपण बघू शकतो कसं मारायचं ते. तुम्हाला मी सांगते कसं मारायचं ते. आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचे आहे. आपल्याला 1.5 इंच मार्किंग करायचे आहे. नंतर हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे इथपर्यंत. याचा मध्य काढायचा आणि हे इथं आहे, इथं मार्किंग करून घ्यायचं. तुम्हाला मी दाखवते कसं मार्किंग. मला कॅमेरा नीट धरता येत नव्हता एका हाताने, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता दाखवते. इथं 1.5 इंच मी सोडलेलं आहे इथं, आणि हे आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं कात्रीने असं कट करून घ्यायचं थोडंसं असं. मग याच्यावर आपल्याला आता टक्स पॉइंट पाठीमागचे मारायचे आहेत. याच्यावर आपल्याला आता टक्स पॉइंट मारायचे आहेत पाठीमाग. तुम्हाला मी दाखवते कसं मारायचं ते. आपल्याला पाठीमाग टक्स पॉइंट मारून घ्यायचे आहेत. वरती 4.5 इंच घ्यायचं. तुम्ही बघू शकता असे टक्स पॉइंट मी पाठीमागचा मारलेला आहे. तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित. आपल्याला इकडल्या पण साईडला टक्स पॉइंट मारून घ्यायचा आहे. इकडल्या पण साईडला टक्स पॉइंट मी मारते पाठीमागच्या साईडचा. वरती 4.5 इंच घ्यायचे आपल्याला. मारून झाल्यावर मी दाखवते तुम्हाला. मला एका हाताने कॅमेरा धरता येत नाही. अशा प्रकारे आपण हे पाठीमागील टक्स पॉइंट मारलेले आहेत. तुम्हाला दाखवते व्यवस्थित करून. त्याच्यावर अशी नकाने असं प्रेस करायचं, म्हणजे व्यवस्थित येतं ते फिनिशिंग त्याची. नकाने प्रेस केल्यावर तुम्हाला मी दाखवते कसे मारलेत ते टक्स पॉइंट पाठीमाग. अशा प्रकारे मी टक्स पॉइंट मारले. तर तुम्ही बघू शकता इकडल्या पण साईडला मारले. दोन्ही साईडला मारून झालेले माझे टक्स पाठीमागचं. आता मी खालच्या साईडला खालच्या साईडला मी पट्टी जोडून घेते. ह्या भागाला खाली इथं पट्टी जोडून घेणार आहे. आतल्या साईडने फोल्ड करणार आहे. तुम्हाला मी दाखवते ते पण कसं करणार आहे ते. आता मी ह्या 2 पट्ट्या काढलेल्या आहेत पाठीमाग लावण्यासाठी. ह्या पहिल्या मी जोडून घेते पट्ट्या अशा, आणि मग नंतर लावते. आणखीन पण पट्ट्या आहेत माझ्याकडे, काढून घेतलेल्या आहेत मी पाठीमाग लावण्यासाठी. हे आता फोल्ड शिवावं लागतील मला. हे पट्टे जॉईंट करावं लागतील.